आता कापडाची घडी आपल्याला दोन्ही बाहेर डबल घडी टाकल्यावर पूर्ण घडी टाकून देतो असं आहे ना. पाणी टाकलं पडतं थोडंसं भाजून घ्यायचं अशी काय कैची कशी चालवायची अशी पद्धतशीर. चाकूडे आपला आहे का ते चॉक तेरा घ्यावा लागणार आहे का. लांबी अधिक 1 इंच. त्याची उंची किती घेतली आपण 14 अधिक 1 बरोबर 15. स्केल कुठे छोटी वाली हो थोडंसं जाम झालं चालते प्लस काय हा कुठे झालं पाहिजे 4.5 नुसार हे प्रमाण आहे. 4.5 आणि 1 5.5 हो ते पहिले पाहायचं 14 आणि 1 15 इथून 4.5 आणि 1 किती होते 5.5 5.5 छातीची रेषा आखायची. पूर्ण छातीचं माप किती होते 34. 8.5 आणि 1 किती होते 9.5 1.5 इंच शिलाई भाग 1 इंच लुजिंग प्रमाण पाहिजे याच्यात कारण मागचा बंद गळा आहे आणि तिरपामंडा प्रमाण दंडगिरी अधिक 2 इंच 4.5 आणि 2 किती होते 6.5 इथे इंच शोल्डर टाकलं ना. छातीचं माप किती घ्यायचं 34 आहे ना 34 चौथा भाग किती होते 8.5 1 इंच लुजिंग प्रमाण 8.5 आणि 1 9.5 किंवा 9.5 घेऊ शकतो आपण काय 9.5 तरी चालते 1.25 इंच टाकू शकतो 1 इंच टाकू. आणि हे शोल्डरचं माप कसं काढलं आपण तिरपामंडा प्रमाण दंडगिरी अधिक 2 इंच 4.5 आणि 2 6.5 पूर्ण शोल्डर किती घालायचं मला 6.5 इंच 6.5 आणि हा गळा येईल याचा 3.25 घ्या 3.25 बाय 3.5 हो हे प्रमाणानं 1.25 इंच टाकू शकते का बोटणी असल्या हो शोल्डर जास्त केला. हा गळा किती घेतला आपण समजा 3 घेतला तर एकदम फिट होऊ शकते थोडंसं असा इथून 1 इंच अंतर घ्यायचं काय आणि बॅकलाईन किती टाकू याची आता 6.5चा गळा 3.25 गोल गळा आहे हा मागं गोल आहे असा गुणगळा आणि गोल गळा आहे हा मागचा हो इथून 1 इंच अंतर ठेवून द्यायचं का इथं बटन देऊन आपल्या मोबाईलमध्ये गळा आहे हा हा झाला मागचा बटन. आता पुढचा पण इकडे 3 3.25 3.5 घेऊ शकतो. याचा शोल्डर फ्रंट याचा होता हे शोल्डर आपण इथं घेतलं आपण 6.5 घेतलं तर 7 इथूनही कापू शकतो काय थोडं जास्त घ्यायचं खाली आलं चालते शोल्डर नाही तर मग असं ताणल्यासारखं होईल. 1 इंच सोडाच लागते का हो प्रत्येक कुठे इथं म्हणता ना हो प्रत्येकाला सोडायचं आहे ना. आणि 14 आणि 1 किती होते आता पुढचे 15 14 आणि 1 15 याच्या दोन्ही इकडे प्लस प्लसच करावं लागते. तो शिवती राहा सगळ्या लक्ष्मीचं आणि इथं लक्ष्मीचं पाय लक्ष्मी ठेवणार काय होते प्रमाण 4.5 प्रमाण टाकलं नाही काय 4.5 आणि 1 किती होते 5.5 छातीची रेषा ही प्रिन्स कट आहे काय साईड कटोरी प्रिन्स कटचं ब्लाउज आहे हे छातीचं माप किती आहे 34 चौथा भाग 8.5 आणि 1 9.5 पावींचा कासपट्टी बटन सोडून द्यायचा 9.5 1 इंच साईड कटोरी शिलाईसाठी
आणि 1.5 इंच साईड शिलाई दिली. दोन्ही इकडे मग एक एक सोडा लागतो बॅक पण ते आणि गळा फ्रंट 8.5 ठेवायला लागतो. हा 1 इंच, इकडे 1.5 इंच, इथून छातीचा चौथा भाग फ्रंट 8.5 आणि 1 9.5 आणि पाव इंच कासपट्टी पट्टीसाठी. इथून आता शोल्डरचं माप कसं काढायचं, तिरपावंडाप्रमाणे दंडे केला अधिक 2 इंच, 4.5 आणि 2 किती होते 6.5. साहिले लक्षात येऊन आलं का? हा आज जेवण केलं? जेवण घेऊन करून नसून जेवण करत इथं स्वयंपाक बनवतो मस्तपैकी बढिया. 7 इंच शोल्डर थोडं जास्त घेतो मी काय. आणि ह्या इथून पाव इंच गळा येईल. गळा 3.25 बाय 5 म्हणजे अचूक अंदाज टाका लागतो याच्यात. काही ठराविक नाही आहे 5च घेतला पाहिजे. 4.5 घेऊ शकतो, 4ही घेऊ शकतो. हो म्हणजे गळा कसा हा एकदम लहान नाही झाला पाहिजे, कारण मागचा बंद गळा आहे ना, त्याच्यामुळे हा एकदम लहान येईल पाहिजे. पसरट गळा असल्यामुळे खोल कमी घ्यायचा. किती घेतला गळा हा 5 किंवा 4.5 घेऊ शकतो आपण. हे ना 5 घेतला हो. तर ह्या असा आकार घ्या. बोट निघते इथून शोल्डरपासून सरळ रेषा टाकायची. ही झाली शिलाई रेषा, ही झाली कटई रेषा. हा मुंड्याचा आकार द्यायचा. आता राहिला आपल्याला साईड कटोरी काढायची आहे. लक्षात येऊन आलं का? तुमच्या लक्षात नसेल आलं पण तुम्ही फक्त पहा काय. हां आता इथून 6.5च्या निम्मे किती होते 3.25वर सेंटर घ्यायला लागेल साईड कटोरी. इथून ते मोजून घ्यायचं 10 निम्मे किती होते 5. एवढ्यात ते सेंटर इथून घेतलं आपण. इथून मोजायचं काय हे किती आलं हे 3.25 3.5च्या निम्मे 3.25 घ्यायचं. त्या रेषेच्या अलीकडे घ्यायची कटोरी इथे घ्यायचं काय ते साईड कटोरी घ्यायची. त्यानंतर हा गड्डा घ्यायचा साईड कटोरी आणि कटोरी अर्धा इंच वर घ्यायची. ते मोजा नाही लागत का? हां नाही आपण आकार आपल्याला मोजून नाही लागत ना. आकार आपल्याला समजत नाही ना काका. ते टक्स कटोरीचा आकार आहे ना, ते कापून टाकायचा ना. हा प्रिस कटच्या वेळेस हा टक्स ते जोडा लागतो. जोडायला. तू किती घ्यायचा पण मोजून कोणता? हे इथं 1 इंच किंवा अर्धा इंच, हा. 1 किंवा अर्धा इंच चालतो, पण जास्त नाही घ्यायचं. इथून अर्धा इंच वाढून द्यायचं. म्हणजे हे कटोरी साईड कटोरी आहे, त्या फ्रंटपेक्षा अर्धा इंच जास्त पाहिजे. आणि इथे कापड पहा आपली किती याची वाली 10ची बाई आहे. 10 किती पाहिजे 11 इंच इथं बाई निघते. 10 11 इथपर्यंत बाई निघते पूर्ण. 2 बाहेर निघते इथे आहे ना, या भागात बाहेर. कापू काय हा समजलं? लक्षात आलं काय का नाही? कापू जेवण करायला दुसरा सध्याचा तुम्हाला माहितीसाठी कापत नाही. तुम्ही फोटो काढायचे आणि याचे माप लिहून घ्या आणि बस. कापत नाही. काम कटिंगचं काम शांतन करायला लागते. चुकला का ठोकला आहे कटिंगमध्ये माप नाही.